नमस्कार, मी शुभम राज. करवीर तारे या तारा न्यूजच्या नव्या एका एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय वेळ खूपच बदलत चाललेली आहे. आज पुरुषांबरोबरच स्त्रियाही तितक्याच ताकदीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरत आहेत, उत्तुंग यश संपादन करत आहेत. उद्योजकता असेल, उद्योग असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षाही स्त्रिया आज जास्त सक्रिय आहेत आणि तितक्याच जिद्दीनं त्या यशस्वी सुद्धा होत आहेत. आणि अशाच एका यशस्वी उद्योजिका आहेत आज आपल्या स्टुडिओमध्ये. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. तर यशस्वी उद्योजिका प्रणोती समृद्ध घोडके यांचं मी तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. मॅडम, स्वागत आहे तुमचं तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये भेट दिली त्याबद्दल
मी जॉईंट फॅमिली आहे माझी, तर आमच्या घरी पण भरपूर फंक्शन्स असतात. इवन माझ्या स्वतःच्या लग्नात पण आमचे भरपूर छोटे मोठे फंक्शन्स होते. तर त्यात जे मला प्रॉब्लेम्स आले, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा कोल्हापूर शहरामध्ये इतक्या इझिली ज्वेलरी ट्रेंडी अशी अवेलेबल नाही आहे. रेंटवरती तर खूप कमी ठिकाणी आहे. तर त्याच्यातून ती आयडिया निर्माण झाली की हे आपण चालू करूयात कोल्हापूरमध्ये. मग मी राजारामपुरीमध्ये शॉप चालू केलं आणि त्यात मी खूप टाईपची व्हरायटी ठेवली आहे रेंटवरती. म्हणजे एकाच टाईपचं एक रटाळवालं जे कॉमन मिळते तसं आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे हळदीसाठी वेगळी, मेहंदीसाठी वेगळी, ब्राईडसाठी वेगळी, सायडर्ससाठी वेगळी, अशी भरपूर टाईपची ज्वेलरी आपण रेंटवर देतो. मग ते ॲक्च्युली हे करताना खूप चॅलेंजिंग होतं सुरुवात, कारण माहितीच नाही, सेलिंगचा काय एक्सपिरियन्सच नाही. इंजिनियर आहे मी, जॉब केला आहे, त्यातलं मला बरंच नॉलेज आहे. मला फॅब्रिकचं म्हणजे कापडाचं भरपूर नॉलेज आहे, मी त्यात इंजिनिअरिंग केली. हे अगदीच क्षेत्र पूर्ण चेंज होतं. पण आपलं म्हणजे आता मला पॅशन आहे, मला कळते की समोरच्यानं काय घातलं तर त्याला चांगलं दिसेल, किंवा मी ते शिकले हळूहळू की कसं कन्व्हिन्स करायचं की तुम्ही तुमचा ड्रेस काय आहे पहिला विचारते, तुमची साडी काय, तुम्ही काय घालणार आहे. मग त्या हिशोबाने मग मी स्वतः पण खूप सर्च करून, रिसर्च करून की कुठल्या एरियामध्ये काय चांगलं मिळते. तर दिल्लीतून मी काय चांगलं मागवू शकते, अहमदाबादमधून मी काय मागवू शकते जे इथल्या लेडीजना इझिली अवेलेबल होईल आणि ट्रेंडी पण असेल आणि प्राईस पण रिजनेबल असेल. असं सगळा सेटअप मी शॉपमध्ये आता 4थं वर्ष आहे माझं, जवळपास सगळं आता सेट झालं आहे. त्यामुळं इझिली तुम्हाला ते मिळू शकतं. तर कोल्हापूरमधल्या राजारामपुरीमध्ये मॅडमचं हे शॉप आहे. लेवा युनिक इमिटेशन या नावानं हे शॉप आहे. आणि मॅडम आता या शॉपमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे रेंटल ज्वेलरी आणि रेंटल ड्रेसेस मिळतात. मग आता कोणाकोणाला काही स्त्रियांमध्ये खास करून ह्या कलरसाठी हे मॅचिंग, त्या कलरसाठी ते मॅचिंग, हा प्रश्न बऱ्याच वेळा तुम्हाला सुद्धा अनुभवायला आला असेल. मग कस्टमायझेशनचा काही प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहे का? नक्की, कस्टमायझेशन बऱ्याच गोष्टींमध्ये देतो आपण करून. मग ते फ्लावर ज्वेलरी असेल, रिअल फ्लावर ज्वेलरी असेल, त्यामध्ये पण खूप सारी व्हरायटी असते. हळदी, मेहंदी अशासाठी पण कस्टमाइज, किंवा मग आम्ही ब्राईडकडचे आहे, आम्ही ग्रूमकडचे आहे, तर आम्हाला 20 सेट असे एकसारखे हवे आहेत. हे सगळं कस्टमायझेशन आपण करून देतो. हे सगळं अवेलेबल आहे. फक्त मला एक अर्धा दिवस आधी तुम्ही येऊन हे करायला पाहिजे. ग्रूमसाठी पण, म्हणजे असं काही नाही की फक्त ब्राईडसाठी, ग्रूमसाठी पण पुरुषांसाठी सुद्धा आपल्याकडे आपण अवेलेबल आहे. तुम्हाला कसं हवंय तसं. इवन प्रत्येक सणासाठी, म्हणजे संक्रांत आली तर हलव्याचे दागिने ते पण कस्टमाइज करतो आपण. बेबी शॉवरसाठी कस्टमाइज करतो. म्हणजे तुम्हाला जे हवं आहे, किंवा तुम्हाला वाटलं की माझ्याकडे हे गोल्डचं ज्वेलरी आहे, ह्याला मॅचिंग काहीतरी तू बनवून दे, असं पण मी बनवून देऊ शकते. काही प्रॉब्लेम नाही. यामध्ये खरं तर नंबर ऑफ व्हरायटी आहे. क्रिएटिव्हिटीला काहीच कमी नाही असं मला म्हणायला काही हरकत नाही यामध्ये. खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत सण समारंभ आणि ऑकेजनशी आपल्याला काही कमी नसते. खरं तर जानेवारीची संक्रांतीपासून सुरुवात होते. संक्रांत, गुढीपाडवा, त्यानंतर विशेष म्हणजे गणपती, नवरात्री, दिवाळी, अगदी न्यू इयर
रेंटवरती कुठेच अवेलेबल नसतील, म्हणजे जे 5-7 हजारला मिळतात. पण तेवढं पण मला वाटते की रिपीट यूज होत नाही. शक्यतो लेडीज एका वेळी एका फंक्शनमध्ये घातला तर तो रिपीट रेग्युलर एक्सपेन्सेस निघून पण तुमच्याकडे तसं हवं आहे. आणि ते लॉकडाऊन नंतर किंवा एवढ्या क्रायसिसमध्ये शक्य नव्हतं की
नवीन. आणि कसं आहे माझा बिझनेस असा आहे की तुम्हाला ट्रेंडी राहावं लागतं, नेहमी काय ना काही नवीन अपडेट करावं लागतं, नेहमी अपडेटेड राहावं लागते. आणि त्यातून लहान बाळ, त्याला वेळ देणं महत्त्वाचंच आहे. बाळाला आता माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह, म्हणजे माझे सासरचे लोक असू देत, माझा हस्बंड असू दे, खूप सपोर्टिव्ह. म्हणजे त्यांनी फायनान्शियली तर केलीच आहे, पण इमोशनली माझ्या सासूबाईंनी मला मॉरली खूप स्ट्रॉंग ठेवले आत्तापर्यंत, आणि अजून ह्याच्या पुढेही त्या ठेवतील. बिंदास जा, काही काळजी करू नको मागची. त्यामुळंच मी परत सेकंड वेव्ह नंतर दुकान टिकवू शकले. आणि मग मी लोनसाठी खूप धडपड इकडे तिकडे शोधलं भरपूर. मग अण्णासाहेब पाटील म्हणून एक स्कीम आहे मराठा समाजासाठी, की त्यातून 100% व्याज परतावा मिळतो, हे मला एका बँकेतूनच कळालं. मग मी त्याचे सगळे डॉक्युमेंटेशन वगैरे केले. मग त्याच्यात 6 महिने गेले माझे. आणि मग शेवटी लोन अप्रुव्हलला पण मला त्रास झाला. लोन अप्रुव्हलच्या वेळेला मग मी माझ्या मोठ्या सासऱ्यांना अप्रोच केलं की मला तर तुमची हेल्प लागणार आहे. तर ही पुष्ट मी की काही काळजी करू नकोस, 10 लाखाचं लोन करूया म्हणत होते. मी एवढी कॉन्फिडंट नव्हते की एवढं मोठं कर्ज मी कशी फेडणार, मला जमणार का, आपला टर्नओव्हर तेवढा होईल का, कारण अगोदरच कोरोनाची वेव येऊन गेलेली आहे. तर बिझनेसला परत तेवढा. आणि त्यातनं लहान बाळ 6 महिन्याचंच होतं शान्विक त्यावेळेला. तर मग ते खूप चॅलेंजिंग होतं. पण ते म्हणले नाही टेन्शन घेऊ नकोस, तुला जर व्याज परतावा, जर स्कीम इतकी चांगली आहे, तुला अप्रुव्हल आलंय त्यांच्याकडून, तर तू बिंदास्त कर, काय टेन्शन घेऊ नको. कर्ज योजनेतून व्याज माफीची 100% व्याज परतावा. म्हणजे असं नाही की सबसिडी 20% ती, 100% व्याज माफ असं आहे त्यांचं. तर 3 महिने तुम्ही भरायचे पैसे विथ EMI विथ इंटरेस्ट, ते तुम्हाला 3 महिन्यांनी रिटर्न येतात. मला असं वाटायचं की ह्या सगळ्या स्कीम ज्या गव्हर्नमेंटच्या त्या ऑन पेपर असतात, असं काही खरं नसतं. पण असं काही नाही आहे, त्याच्यात फॉलोअप घ्यायला लागतो, टिकून राहावं लागतं, वेट करावं लागतो, खूप प्रयत्न करावे लागतात असं. हो असं करा. म्हणजे डॉक्युमेंटेशन तुमचे क्लिअर असले तर यू डोंट हॅव टू बॉदर. म्हणजे तुम्हाला कुणाकडे जायची किंवा काही गरज नाही, तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजे. असा संभ्रम आहे की बाबा शासनाच्या सुविधा लवकर आपल्याला मिळत नाहीत, आपल्याला खूप झगडावं लागतं, खूप प्रयत्न करावे लागतात. नाही बरोबर आहे, गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये पुढे मागे होणार, असं नाही की आज मी अप्लाय केले तर उद्या लगेच मला पैसे आले, असं नाही होत, वेळ लागतो. पेशन्स ठेवायचे, विश्वास ठेवायचा, स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवायचा की नाही हे होणार, आणि मी केलंय अप्लाय तर होणारच, आपले डॉक्युमेंट्स क्लिअर आहे, सगळं व्यवस्थित आहे, तर ते काय प्रॉब्लेम नाही. क्युरी असेल तर ऑब्व्हियस तुमचं थांबेल, पण नाही काय तर मग मला त्याचा भरपूर फायदा झाला. 10 लाख अमाऊंट मोठी आहे, त्यामुळं 100% व्याज परतावा मिळाला. 7 महिन्यानंतर मिळाला, पण मिळाला परत. तर त्याचा खूप फायदा झाला मला. मी रेनोव्हेशन केलं, नवीन स्टॉक आणला, हे रेंटल ड्रेसेसचे पण मी त्यामुळं स्टार्टअप करू शकले. तर मग मला असं वाटतं सगळ्याच मराठी उद्योजक, खास करून महिला असतील, त्यांनी अशा स्कीमचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायला पाहिजे. आणि स्वतः रिसर्च करा, कुणावरही विश्वास न ठेवता. आणि अशा चांगल्या बँकांमध्ये वगैरे तुम्ही
एखाद्याची चॉईस आवडली त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवायचा. बरोबर. मग आता तुम्ही जो किस्सा मला सांगितलात की लग्न सराईचे जे काही 7-8 दिवस होते त्या प्रत्येक दिवसासाठी त्यांनी कॉस्ट्युम केला. मग जसं संगीत, हळदी सगळे म्हणजे एक 7-8 दिवसापर्यंत लग्नाचे फंक्शन सुरू होतात, त्या पूर्ण आपण पूर्ण दिवसांकरता आपण कॉस्ट्युम अवेलेबल केलेले. पण कॉस्ट्युम आता चालू केलाय. ज्वेलरी आहे आपल्याकडे आणि कॉस्ट्युमचे पण आता आहेत. कॉस्ट्युम पण आता तुम्ही मेहंदीसाठी असेल तर तसे ग्रीनिश कलरमध्ये, इंडो वेस्टर्नमध्ये, हळदीसाठी म्हणलात तर त्या टाईपचे येलोइश कलरचे ड्रेफरी असतील, आणि मग लग्नासाठी म्हणलात तर नवारी असतील, लेहंगे असतील, संगीतसाठी तसे बॉल गाऊन असतील, आणि म्हणजे असे, आणि मॅटर्निटीसाठी म्हणलात तर तसे ते टेल गाऊन जे आता फोटोशूटला जातात ते असेल. असं सगळं आपल्याकडे आहे शॉपमध्ये. आपण असं प्रत्येक फंक्शनला वेगळं देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आपलं शॉप लेवा युनिक इमिटेशन राजारामपुरीमध्ये 7th लेनला बस रूटला आहे. बस स्टॉपच्या अगदी समोर आहे. तर आपल्या शॉपमध्ये अगदी 5 रुपयाच्या सेफ्टी पिनपासून ते अगदी ब्रायडल हेवी सेट सगळं मिळतं. लहान मुलांच्या ॲसेसरीजमध्ये आणि आपल्या हेअर ॲसेसरीजमध्ये भरपूर व्हरायटी आहे. इवन मोत्यांचं कलेक्शन, महाराष्ट्रीयन ज्वेलरी असेल, परत ऑक्सिडाइज ज्वेलरी असेल, सगळ्यामध्ये ह्यूज व्हरायटी आपल्याकडे मिळते. आणि ॲडिशनल म्हटलं तर रेंटल ज्वेलरी भरपूर आहे आपल्याकडं, त्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. मग कुंदन असेल, डायमंड असेल, साऊथ इंडियन सेट असतील, ब्रायडल फ्लावर ज्वेलरी असेल, कस्टमाइज्ड कुठल्याही टाईपची कस्टमाइज ज्वेलरी असेल, सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि ॲडिशनल आपण आता अजून ड्रेसेस पण रेंटने द्यायला चालू केले आहे. त्यात पण मग ब्रायडल, हेवी ब्रायडल लेहंगे असतील, मॅटर्निटीचे असतील, किंवा इंडो वेस्टर्न ड्रेसेस असतील छोट्या मोठ्या फंक्शनसाठी, तर ते पण आपण रेंटवर देतो आहे. तर बऱ्याच गोष्टी आहेत अवेलेबल. एकदा व्हिजिट करा नक्की. मॅडम, आता गुढीपाडवा येतोय एप्रिल महिन्यामध्ये, काहीच 15-20 दिवस उरलेत. 9 एप्रिलला गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा म्हणजे खूप आपण आनंदात साजरा करतो. गुढीपाडव्यासाठी काय आपल्याकडे खास आहे का? आता आपण ऑफर काढली आहे, सेल चालू आहे, सेल चालू होईल. आणि गुढीपाडव्याच्या वेळेला आपण एक ऑफर काढायचं ठरवलं आहे. अजून मी फिक्स नाही आहे, बट असं आहे की एक 2000च्या खरेदीवरती आपण गिफ्ट वाउचर देणार आहे कस्टमरना गुढीपाडव्याच्या निमित्तानं, न्यू इयर, आपलं मराठी न्यू इयरच्या निमित्तानं. तर नवीन वर्षाच्या निमित्तानं आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं नक्की मॅडमच्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही खरेदी करा. तुम्ही आत्ताच्या तरुणाईला, स्त्रियांना आणि तरुणींना कोणता मेसेज द्याल एक एंटरप्रेन्युअर म्हणून? मेसेज असं म्हणलात तर पहिली गोष्ट ही की बिझनेस करायला घाबरायची गरज नाही आहे. की मी बिझनेस नाही करू शकणार, किंवा खूप डिफिकल्ट आहे, किंवा ह्याच्यात खूप चॅलेंजेस आहेत, आपल्याला मराठी माणसाला बिझनेस नाही जमणार, असं काही नाही आहे. आपण खूप चांगला बिझनेस करू शकतो, आपण खूप चांगलं सेल करू शकतो. आपल्याकडे पण ते स्किल आहे. आणि जसं डेव्हलप व्हाल तसं ते होत जातं आहे. आणि फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायचा. फॅमिली सपोर्ट तर तुम्हाला लागतोच, नो डाऊट, पण जास्तीत जास्त 98% स्वतः एफर्ट्स घ्या. तर कुठलाही बिझनेस करायला काही हरकत नाही. म्हणजे लेडीजनी पण असा विचार करून मागं थांबण्यात अर्थ नाही की माझी फॅमिली खूप मोठी आहे, माझं लहान बाळ आहे आणि मी हे नाही करू शकणार वगैरे, असा लॅक ऑफ कॉन्फिडन्स नाही ठेवायचा. स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि फील्ड चेंज करायला पण नाही घाबरायचं. तुम्हाला ज्यात पॅशन आहे ना त्यात आपण सक्सेस मिळतो, कारण आपल्याला स्वतःला त्यात खूप इंटरेस्ट असतो. तर आपण ते इम्प्लिमेंट करत जातो आणि होतं आहे, नो प्रॉब्लेम, नो डाऊट. कुठलाही बिझनेस करताना फायनान्शियल अपडाऊन्स खूप येतात आणि त्यावेळेला फायनान्शियल क्रायसिस पण होतो. तर त्यावेळेला आपल्याला जास्त डगमगून जायची गरज नाही आहे. गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम्स आहेत ज्यातून आपल्याला आर्थिक मदत मिळू शकते. तर आपण स्वतःच्या बेसिसवरती हे सगळं करू शकतो. फक्त चांगला रिसर्च करून हे करून तुम्ही चांगलं म्हणजे फायनान्शियल तुम्हाला हेल्प मिळू शकते गव्हर्नमेंटच्या स्कीममधून. जसा मला फायदा झाला आहे तसं तुम्ही पण करून घ्या असं मला वाटतं. मुंबईसारख्या ठिकाणी एखाद्या MNCमध्ये जॉब करत असताना तो जॉब सोडून तुम्ही बिझनेसचा ज्यावेळी विचार केलात तर घरच्यांचं काय त्यावेळी भावना होत्या किंवा काय त्यांची रिॲक्शन होती आणि त्यांनी कसा पुढे सपोर्ट केला या गोष्टीसाठी? तसे माझे आईवडील दोघंही खूप होतकरू आहेत आणि खूप धडपडे आहेत. माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, ST महामंडळामध्ये होते ते. तर ते तो जॉब करत बिझनेस त्यांनी पण स्टार्ट केलं होतं. टेक्स्टाईलमधलं एक छोटं युनिट होतं आमचं. तर ते अतिशय कष्टाळू आणि आम्ही दोघी बहिणी आहे
आम्हा दोघी मुलींना त्यांनी मुलासारखं ट्रीट केलं आणि इतकं स्ट्रॉंग बनवलं त्यांनी, माझे वडिलांनी. आणि आई पण माझी खूप धडपडी आणि मेहनती आहे खूप. तर त्यांना बघूनच मी हे धाडशी निर्णय घेऊ शकले आणि त्यांनी तेवढा सपोर्ट केला मला की ठीक आहे, काय करशील ते अगदी डेडिकेशनने करायचं आणि कंटिन्युटी आणि कन्सिस्टन्सी हे मेन आहे माझ्या आईवडिलांचं, की जे करशील ते शेवटपर्यंत टिकून करायचं. धडपड मग आणि स्वतःच्या जीवावर. धडपड म्हणजे असं नाही की मागे नाही राहायचं की तुम्ही मुली आहे आणि आता मी कसं करणार, असं अजिबात नाही. माय फादर इज व्हेरी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी की हे मला जमत नाही असं नाही म्हणायचं. जमत कसं नाही, त्यामुळं मी बिझनेसमध्ये इतकं सोडून येऊन केलं. आणि मग हे तर आहेच माझं वाक्य की जमत कसं नाही, जमतंय, सगळं जमतंय. तर ते माझ्या आईवडिलांनी हे खूप मोठा बॅकअप आहे माझा बॅकबोन आहे की खूप सपोर्टिव्ह आहेत बिझनेसच्या बाबतीत असो किंवा पर्सनल फायनान्शियल किंवा एनिथिंग, म्हणजे प्रोफेशनल असेल, सगळ्याच बाबतीत. तर नक्कीच राजारामपुरीमध्ये मॅडमचं शॉप आहे, तुम्ही तिथं व्हिजिट देऊ शकता, तुम्ही खरेदी करू शकता. आणि जर तुम्हाला रिसेलिंगमध्ये काही इंटरेस्ट असेल, तुम्ही या क्षेत्रातली कुठली अपॉर्च्युनिटी संधी शोधत असाल तर तुम्ही नक्कीच मॅडमना त्या ठिकाणी जाऊन भेट द्या. आज मॅडम आपण येऊन आमच्या स्टुडिओमध्ये येऊन खूप छान मार्गदर्शन केलं ज्वेलरी आणि कॉस्ट्युम बिझनेसच्या संदर्भात, त्याबद्दल मी तुमचे हार्दिक आभार मानतो. तर या होत्या प्रणवती समृद्ध घोडके, यशस्वी उद्योजिका. पुन्हा एकदा आपण एका नव्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. धन्यवाद.